मुंबई लोकलनी तुम्ही नेहमी रोज प्रवास करता, हो. काय वाटतं ही गर्दी बघून? तिथे उभं झालंय, सांगतो काय, कंटाळा आलाय गर्दीचा. गर्दी कधी कमी होते आम्ही वाट बघतोय. त्याला ते नुकसानीचं होईल, ते त्यांच्या विरोधात जाईल. ठाकरे बंधू एकत्र आले ते त्यांच्या विरोधात जाईल, कारण हे गरजेपोटी जवळ आलेत, हे सगळे जाणून आहेत, याला कारणीभूत आहेत गर्दीला. कारण तुम्ही जेवढी सुविधा चांगली द्याल तेवढे लोक बाहेरून येतील आणि स्थायिक होतील. पण तुम्ही इतर ठिकाणी पण तसं करा, म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ फॅसिलिटीज, इन्फ्रास्ट्रक्चर. तसंच एकमेकांचा सहारा घेण्यासाठी हल्लत डुलत एकमेकांचा सहारा घ्यावा लागतोय का राजकारण्यांना? त्याशिवाय ते लोक येऊच शकत नाही ना. फडणवीस यावेळी एवढे बोलतात, पण ज्यांच्यावर आरोप होतात त्यांनाच घेतात ते त्यांच्या पार्टीत. सगळे पक्ष एक प्रकार मतलबीच आहेत, प्रत्येकाला पैसा खायचाच आहे, पण त्या पैसा खावा पण कामं पण करा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात मुंबई लोकलने ट्रॅव्हल करणाऱ्या चाकरमान्यांना काय वाटतं जाणून घेऊयात. त्रासाला कंटाळतात लोक. कारण आजकाल काय आहे की सगळ्या ठिकाणी तुम्ही फुटपाथवरचा माणूस घ्या किंवा गावात काम करणारा किंवा नोकरदार पगारदार झाला, त्याला जेव्हा त्रास होतो आणि त्रास झाल्यानंतर त्याला न्याय देण्याचं काम हे सत्ताधारी माणसाने केलं पाहिजे. परंतु जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय झाला तेव्हा भाजपवाले मुख गिळून गप्प असतात. दोघं भाऊ म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार ठाकरे बंधू एकत्र आलेत, याचा काय बीएमसी इलेक्शन मध्ये परिणाम जाणवेल का? जाणवेल ना. कारण काय होतं, मनसेचं जे वोट बँक आहे ती पण मराठीच आहे आणि उद्धव ठाकरेंची पण मराठीच आहे. हे डिवायडेशन ऑफ वोट झालं असतं तर त्या ठिकाणी शिवसेनेला आणि मनसेला प्रॉब्लेम झाला असता. पण ते दोघं एकत्र आल्यामुळं ते चांगला हे होईल. पण तुम्ही असं म्हणतायत की वोट बँक ही मनसेची आली जवळ, खूप फुटलेत मनसेमधून सुद्धा लोक, जसं की राज ठाकरेंचे अगदी जवळचे मानले जाणारे संतोष धुरी सुद्धा फुटलेत. त्यांनी राज ठाकरेंवर आरोप केला की शिवसेनेला सरेंडर केला पक्ष म्हणून. विषय असा असतो, जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्याला असं वाटतं की मला न्याय मिळाला पाहिजे आणि युतीमध्ये एखाद्या वेळेस त्यांची जी जागा आहे ती शिवसेना सुटत असेल. कधी कधी कसं असतं, युतीमध्ये 2 पावलं पाठीमागं सरकावं लागत असतं, 2 पावलं पुढे सरकावं लागत असतं. तडजोडीची भूमिका ठेवली तरच या ठिकाणी मराठी माणसाला न्याय मिळू शकतो. हे दोघांच्याही भावांच्या लक्षात आलं, त्याच्यामुळे दोघेही आपापला इगो बाजूला ठेवून एकत्र आलेले आहेत. हे मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आले असं वाटतंय? 100%. एक तर दोन्ही गोष्टी आहेत, मराठी माणसासाठी एकत्र आले तर आहेच, तो काही विषयच नाही. परंतु सत्ता नसल्यानंतर ज्या पद्धतीचे आरोप, गलिच्छ आरोप त्यांच्यावरती होत आहेत की या ठिकाणी मराठी माणसाला न्याय देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे पासून च्या नंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केलं आहे. पण या दोघांच्या मध्ये जे फ्रॅक्शन्स आले होते त्या फ्रॅक्शनचा परिणाम इथलच्या निवडणुकीवर झाला मुंबईच्या, आणि त्यामुळं मुंबईच्या लोकांना ती चूक कळलेली आहे आणि याचा यावेळेस लोक हिशोब त्यांचा चुकता करणार आहे. मुंबईकर कुणाला निवडून देणार? हा गड कुणाला देणार मुंबईचा? मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसेची युती जिंकेल असा मला विश्वास वाटतो. मुंबई लोकलनी तुम्ही नेहमी रोज प्रवास करता, हो. काय वाटतं ही गर्दी बघून? तिथे उभं झालंय, सांगतो काय, कंटाळा आलाय गर्दीचा. गर्दी कधी कमी होते आम्ही वाट बघतोय. कोण गर्दी ही कमी करू शकतो? हे राज्य करते, अजून कोण करणार? त्यांनी परमिशन द्यायचं बंद करा टावरचे 60-60 माळ्याचे. एक तर आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही, यांना काय तेवढं केलं तरी खूप आहे, तरी मुंबई सुधरेल. मुंबईची सत्ता कुणाच्या हाती जाणार काय वाटतं? काय सांगू नाही शकत. का नाही सांगू? काय सगळ्याच गोंधळ करून ठेवला नंतर आम्हाला लोकांनाच प्रश्न पडलाय आता करायचं काय. त्याच्यामुळे जेव्हा वेळेला ठरवू तेव्हा करू, काय तो निर्णय घेऊ. नक्कीच ही आता सध्याची राजकीय लिडिंग पार्टी आहे जी प्रस्थापित आहे, त्यांनी प्रॉपर मॅनेज करून सगळं केलेलं आहे. त्यामुळे कोण प्रस्तावित? जे आता संघटना आहे, म्हणजे बीजेपी आहे, शिवसेना आहे आणि हे सगळे आहेत, त्यांनी प्रॉपर सेटिंग केलेली आहे आणि त्यांचा प्रोपोगंडा, त्यांची पब्लिसिटी, मॅनेजमेंट सगळं परफेक्ट आहे. त्यामुळे ते राखणार ते गट. का असं इतका संताप काय आहे तुम्हाला? कारण त्या विरोधी पक्ष एवढा तगडा नाहीये, म्हणजे जे म्हणायला पाहिजे, जे डिफेन्स करायला पाहिजे, तो तेवढा तगडा नाहीये. ठाकरे बंधू एकत्र आले, त्याचा फायदा होणार का? मला वाटतं त्याला ते नुकसानीचं होईल, ते त्यांच्या विरोधात जाईल. ठाकरे बंधू एकत्र आले ते त्यांच्या विरोधात जाईल, कारण हे गरजेपोटी जवळ आलेत, हे सगळे जाणून आहेत. खूप उशीर झाला या गोष्टी. खूप उशीर झाला. भरपूर पाणी वाहून गेलंय. मुंबईकरांच्या हितासाठी आलेत का ते? अजिबात नाही, ते स्वतःच्या हितासाठी आलेत. प्रामाणिक मत आहे. तुम्ही डेली लोकलने ट्रॅव्हल करता? नाही, मी आता बऱ्याच वेळा नाही करतो.
हा. पण पण traveler- या मुंबईच्या लोकलच्या या गर्दीकडे बघून काय वाटतं? जे म्हणजे काय म्हणतात ते नगरसेवक यांचं कामच असतं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुविधा देणं. इट इज अ ड्युटी ऑफ द स्टेट. दॅट इज स्टेट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड दी लोकल अथॉरिटीज. हे काहीच होत त्याला दिसत नाही. लोकांकडनं योग्य रीतीने पैसे वसूल करणं, ऑफिशियली पैसे वसूल करणं एवढंच माहिती आहे, पण सुविधा देणं माहित नाही. ही मुंबईच्या लोकलची गर्दी कोण कमी करेल? कुठला पक्ष कमी करेल? नाही, त्याच्यासाठी बरेच वेगवेगळे गोष्टी आहेत त्या याला कारणीभूत आहेत गर्दीला. कारण तुम्ही जेवढी सुविधा चांगली द्याल तेवढे लोक बाहेरून येतील आणि स्थायिक होतील. पण तुम्ही इतर ठिकाणी पण तसं करा, म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ फॅसिलिटीज, इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे गाव फक्त बाहेरून येतात तेवढं म्हणू नका. मुंबईत येणारा माणूस हा महाराष्ट्रात येतो, देशात येतो तो येतो, महाराष्ट्रात नाही मिळत. पण महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी पण तुम्ही ते प्रस्थापित करा. लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर द्या, रस्ता द्या, सुविधा द्या, पाणी द्या. येणार नाहीत ते, त्यांची शहरं सोडून येणार नाहीत. तिकडे माणसं राहत नाहीत आता, त्यांना तिकडे सुविधा मिळत नाही. साधे रस्ता, मुंबईतील रस्ते एवढं खराब आहे तर विचार करा खेडेगावातले काय असतील. मुंबईची लाईफलाईन असलेली ही जी लोकल आहे, ही जेव्हा बंद पडते तेव्हा कुठला पक्ष धावून येतो पहिला? नाही, पक्ष कोणताच येत नाही. हे रोजमारीच आहे. म्हणजे ही सेंट्रल रेल्वे एवढी नावाने खराब झालेली की लेट डिलेसाठी हे लोक सहन करतात, कोण रिॲक्ट होत नाही. याच्यासाठी रिव्होल्युशन, क्रांती गरजेची आहे. आणि फक्त सेंट्रल नाही, वेस्टर्नचे पण ते झालंय. मुंबईची महानगरपालिका कुणाच्या हाती जाणार? मनसे शिवसेना. का असं वाटतं? कारण त्यांचं काम चांगलं आहे. दुसरी गोष्ट की मी मराठी असल्यामुळे मराठीपणा जपला पाहिजे, काय एवढं मला वाटतं. खर तर मनसे आणि शिवसेना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, याचा फायदा त्यांना होणार का? व्हायलाच पाहिजे आणि होणार, 100% होणार. मराठी माणसं सगळा फायदा करून देणार. पण ते एकत्र यायला खूप उशीर झाला असं ना? उशीर झाला, पण सगळ्यांची इच्छा होती, इच्छा नेवरीची, की हे दोघा भावाने एकत्र यावे. मुंबई लोकलने तुम्ही नेहमी प्रवास करता, या मुंबई लोकल मधली जी गर्दी आहे ती बघून काय वाटतं? वाईट वाटते. पहिली का? एवढी गर्दी नव्हती. लोक जेव्हा लोंढा आहे ना इकडे येतो, प्रत्येक जण जे आहेत आमदार खासदार वगैरे ज्या ज्या प्रांताचे, त्यांनी तिथे सुधारणा केली पाहिजे. म्हणजे तिथे लोकांना काहीतरी तिथे कामधंदा मिळेल. तो लोंढा इकडे येणार नाही. इकडे आल्यामुळे वीज पाणी सगळ्यावरती लोड पडतो. प्रत्येक गोष्टीला इथे असं येते. ही गर्दी कुणाची आहे? जे आहे UP MP बिहारची जास्ती गर्दी आहे. काय ही गर्दी कोण हटवू शकतं? काय वाटतं, कुठला पक्ष हटवू शकतो? हे दोघेच करू शकतात, मनसे आणि शिवसेना, राजसाहेब उद्धव साहेब. पण राज ठाकरेंच्या वेगवेगळ्या भूमिका नेहमी बदलतात, त्याविषयी काय वाटतं तुम्हाला? तुम्ही त्यांच्या भूमिकेचा विचार करा. बदलत नाहीत, ते ठाम असतात. त्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे ते पहिले विचार करून घ्या. ते जेव्हा बोलतात ना, शांतपणे प्रत्येकाने ऐका. मुंबईची महापालिका कुणाच्या हातात जाणार? मुंबईची महापालिका 50-50 आहे. 50-50 आहे. का असं वाटतं? हो, आता सगळे वोटिंगचं तर बघताय तुम्ही, बॅलेट पेपर आणि याच्यामध्ये फरक आहे ना. दोन भाऊ एकत्र आलेत मुंबईमध्ये, गर्व आहे त्यासाठी. ते का एकत्र आलेत? सत्तेसाठी. मराठी माणसासाठी एकत्र आले म्हणतात. मराठी माणसासाठी पण आले आणि सत्तेसाठी पण आले. किती केलं मराठी असले तरी ते सत्तेसाठी आले, त्याच्या अगोदर नाही आले. एवढ्या वर्ष वेगळेच होते ना. ज्या वेळेला यायचं त्यावेळेला नाही आले, लेट आले. त्यामुळे त्यांना पण फटका बसणार आहे त्याचा. निवडणुका आल्या की एकमेकांवर आरोप केले जातात, असं वाटत नाही का? आरोप करणं चुकीचं आहे. कोणत्याही राजकीय त्यांनी आपल्या कामाच्या जीवावरती आपला प्रचार करावा. हे एकमेकांवर आरोप करून काही सिद्ध होत नाही. याच्यामध्ये त्यांची प्रतिष्ठा मलिन होते पब्लिकमध्ये. खरं तर ही जशा पद्धतीने ही लोकल हलते, आपण लोकल मध्ये बसलोय, हल्लत डुलत चालली आहे लोकल, तसंच एकमेकांचा सहारा घेण्यासाठी हल्लत डुलत एकमेकांचा सहारा घ्यावा लागतोय का राजकारण्यांना? त्याशिवाय ते लोक येऊच शकत नाही ना. फडणवीस साहेब एवढे बोलतात, ज्यांच्यावर आरोप होतात त्यांनाच घेतात ते त्यांच्या पार्टीत. चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मग कुठल्या पक्षामध्ये स्ट्रेंथ उरलेली नाही का स्वतःची? नाही उरलेली. का असं वाटतं? हो, सगळे पक्ष एक प्रकार मतलबीच आहेत. प्रत्येकाला पैसा खायचाच आहे, पण त्या पैसा खावा पण कामं पण करा. पब्लिकचं एवढंच मत आहे, बाकी काय नाही. मराठी माणसाची काय अपेक्षा आहे मुंबईतल्या? प्रोग्रेस व्हावं, चांगले रस्ते भेटावे, दळणवळणाची व्यवस्था चांगली व्हावी. खरं तर दळणवळणाचा मुद्दा तुम्ही बोललात आता. रस्त्यांवर गर्दी, लोकलमध्ये गर्दी, मग
ही गर्दी कुणाची नेमकी? पब्लिकचीच आहे गर्दी, पण यांना समजा तुम्ही आता जे फेरीवाले बसतात, फुटपाथ वरती बसतात, पब्लिकनी जायचं कुठे? त्यांच्यासाठी तुम्ही वेगळी जागा द्या, पार्किंगसाठी वेगळे झोन बनवा, या गोष्टी सगळ्या अवलंबायला पाहिजे. आता तुम्ही कोणत्या एरिया उपनगरामध्ये वगैरे जाणार तर पार्किंग झोन आहेच नाही कुठे. काय वाटतं मुंबई महानगरपालिकेचा गड कुणाच्या हाती जाणार? मला तर वाटतं खिचडी होईल म्हणून, कोणालाच बहुमत मिळणार नाही असं मला वाटतं. कोणाची खिचडी होणार? म्हणजे सर्व पक्ष आता जे आहेत एकंदरच ते त्या हिशोबाने असं म्हणणं, आणि घोडेबाजार जोरात होईल त्यावेळेला. आणि या मुंबईचा विकास कुणी साधलाय? हा विकास तर आता गेले 3 वर्ष तर महानगरपालिकाच नव्हती, गेले 5 वर्ष तर भाजपच आहे सत्तेवरती. त्यामुळे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवरती बरेच कामं केलेली आहेत. त्यामुळे असं म्हणता येईल की ते करतायत इन्फ्रास्ट्रक्चरवरती. मेट्रो झालं आहे, त्यानंतर फ्लायओव्हर्स होत आहेत, जे हे झालं. काय वाटतं मुंबईचा गड कोण राखणार? काही प्रेडिक्ट नाही करतात. का? शेवटी ही गणित सगळी रात्री चेंज होतात, माहिती आहे तुम्हाला. काय सांगायला पाहिजे काय प्रत्येकाने? तरी मुंबईचा विकास कोणी साधला? हे काही सगळ्यांच्या ह्याच्याने होतं, ते काही एकाच्या ह्याच्यामुळे होत नाही ना. फायनान्स टॅक्स पे करतात, त्यामुळे त्या पैशाने विकास केला जातो, त्याप्रमाणेच आहे ना. पण तिकडे तर श्रेय घेतलं जातं एकमेकांना. ते तर प्रत्येकाच तसं आहे. काय वेगळं आहे? प्रत्येक जण श्रेय घ्यायलाच टपलेलं आहे ना. कामं करायला कोण टपलेलं आहे सांगा? तुम्ही मुंबई लोकलने फिरता? आमचा प्रवास मुंबई लोकलनेच होतो. तर काय वाटतं चाकरमान्यांना ही गर्दी बघून? आता पूर्वी गाडी खाली असायच्या, आता उभं राहायला जागा नसतं. मेन तर कंट्रोल केलं पाहिजे पॉप्युलेशन मुंबईमधलं. कुठेतरी तिथे रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे. ही गर्दी कुणाची वाटत? बघा, असं कोणाला नाही सांगू शकत किंवा तुम्ही कोणाला स्टॉप नाही करू शकत, पण काहीतरी त्याच्यासाठी तुम्ही इम्प्लिमेंट करायला पाहिजे ना. कायदे सगळ्यांना समान पाहिजे. या राजकारणाकडे बघताना काय वाटतं एकंदरीत? फार अविश्वसनीय वाटतंय सगळं. सगळ्याच जणांचे साधारण अंदाज तेच आहेत. सगळ्या जणांचे कोणाचं असं वोट द्यावं असं वाटत नाही, पण मुंबईत मात्र शिवसेना उभाटाला द्यावं असं नक्कीच आहे. का असं वाटतं? काय वाटतं मुंबईचा गड कोण राखतो? मुंबईचा गड कोणी पण राखतो. हे लोक स्वतःच्या स्वार्थाकरताच निवडणूक लढतात. तुम्ही बघत असाल बरेच टीव्ही न्यूजला काय काय न्यूज दाखवतात. अपराधांना पण ते लोक, गुन्हेगारांना पण ते लोक त्यांच्या पक्षात घेतात. इतकं बोंबलून जनता बोंबलून त्यांना काय फरक पडत नाही. बिनविरोध कोणी निवडून आला तर जनतेला पण फरक पडत नाही. बिनविरोध निवडणुकीचा जो पॅटर्न आहे तो आलेला आहे. काय वाटतं त्या संदर्भात? ते पण मॅनेजमेंटच आहे यांचं. याच्यात आपण बोलू शकत नाही की यांनी मॅनेजमेंट करून बिनविरोध करून घेतलेले. आपण खरं तर तुम्ही बोललात आता की सामान्य माणसाला काही फरक पडत नाही. का फरक पडत नाही? तुम्हाला जेव्हा मतदारांना फरक पडणार तेव्हाच तर विकास होणार. विकास हे आहे, प्रत्येकाचे राज्य येऊन गेलेले आहेत. प्रत्येकाने राज्य केलेलं आहे. मुंबई महापालिकेवर कोणी काय विकास केला? प्रत्येक विकासाचा प्रत्येक तोच मुद्दा घेऊन लढतात. प्रत्यक्षात विकास करतात का, हे महत्वाचं. म्हणजे विकास झाला नाही असं वाटतं? असेल तर दाखवावं. काय वाटतं मुंबईचा गड कोण राखणार? खरं तर शिवसेनेने राखला पाहिजे. कुठली शिवसेना? उद्धव साहेबांची. का असं वाटतं? कारण की शिवसेनाच पहिल्यापासून हे करते, सगळ्यांची कामं चांगली करते. त्याच्याबद्दल शिवसेना आलीच पाहिजे. आताच्या लोकांनी निवडून शिवसेनेला दिलं पाहिजे. आताचं राजकारण लय वाईट चाललेलं आहे. काय वाटतं या राजकारणाकडे बघून? आता काय सगळे नेते लोक पैसे खाऊन तिकीट माघारी घेतात. त्यांना फायदा काय? मग दुसऱ्यांना तिकीट द्या ना. त्यांच्याबद्दल बिनविरोध निवडणुकीचं जे पॅटर्न आलंय त्याच्याविषयी काय वाटतं? आता सगळे काय, आपण काय कोणाला बोलू शकत नाही. त्याच्यामुळे कसं आहे, जे राजकारणी आहेत, जुने लोक आहेत, ते सारखे यंग लोकांना तुम्ही चान्स द्या ना. यंग लोक काय करतील त्याच्यावर अवलंबून आहे. या मुंबईचा विकास कसा झाला पाहिजे? जो कोणी निवडून येईल त्याने कसा केला पाहिजे हा विकास?
जसं सगळ्या सामान्याला एक धर्म समभाव करून सगळं चाललं पाहिजे, असं नाही भेदभाव करून चाललं पाहिजे. कोविडच्या टायमाला उद्धव साहेबांनी जे कामं केली एकदम उत्तम कामं केलेली त्यांनी. पण त्यांच्यावर तर आरोप होता की ते घरात बसून होते. असं का नाही, सगळेच घरात नेते बसून होते. कुठचे नेते घराच्या बाहेर होते ते सांगा ना. ते तर सरकार घरात असो किंवा बाहेर असो ते काम करतच होते ना लोकांसाठी. मुंबई महानगरपालिकेत कुणाची सत्ता येणार का वाटतं? मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणूस हा केंद्रबिंदू आहे आणि आज या ठिकाणी मराठी माणसाची जी परवड चाललेली आहे, या ठिकाणी म्हणजे परप्रांतीय लोकांनी येऊन जो कब्जा केलेला आहे, तर तो कब्जा करत असताना त्यांना राजस्वही मिळाला आणि त्याच्यामुळं मराठी माणूस हा मागे पडत आहे. आणि त्याच्यामुळं जे लोक सत्तेत आहेत, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात यावेळेस लोकांचा कल आहे आणि ज्या लोकांच्यामुळं मराठी माणसाची पिछेहाट झाली, त्याचा रोजगार गेला, अशा लोकांच्या विरोधात लोक मतदान करणार आहेत. तर या होत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच फॉलो करा. मी नुपूर पाटील, story.com मुंबई.